नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण सेट चॅप्टर मध्ये सेट म्हणजे काय बघितलं. वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. सेट लिहिण्याच्या दोन मेथड बघितल्या, एक रोस्टर मेथड आणि दुसरी बघितली आपण रूल मेथड. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ सेट बघितले. त्याच्यामध्ये पहिला बघितला सिंगलटन सेट, नंबर 2 बघितला एम्प्टी सेट, तिसरा फायनाइट सेट आणि चौथा इन्फायनाइट सेट. त्यानंतर आपण इक्वल सेट बघितला. ओके, इथपर्यंत आपण मागे त्याच्यावर होमवर्क दिला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी दाखवला केला आहे. चांगली गोष्ट आहे, करत चला, माझ्याबरोबर राहा. खूप सिंपल चॅप्टर आहे. अजून तुमच्या लक्षात यायला इझी चॅप्टर आहे. फक्त दुर्लक्ष केलं, करायचंच नाही, काहीतरी अफवा उठत्या, परीक्षात नाही झाली तर मग काय नॉलेज भेटायले ते कुठं जाणार आहे. परीक्षेसाठी शिकायचंच नसते. आता याच्यानंतर ते परीक्षा हे साधन आहे, लक्षात घ्या. चेक करण्याचं, तुमचं नॉलेज चेक करण्याचं ते साधन आहे. आपल्याकडे नॉलेज नसतं, नुसतं 10वीला गेलो तर जमणार नाही. म्हणून ही चॅप्टर सुद्धा महत्वाचे. 11th स्टँडर्डला हा रिपीट चॅप्टर आहे. मग आपल्याला नॉलेज नसल्यामुळे पुन्हा अडचण होऊ शकते. चुकीच्या गोष्टी चर्चेत आणू नका. ऑनलाईनचं बरेच जण विनाकारण जापड, ते सुद्धा काय कळत नाही. बऱ्याच जणांना शिकवायचंच नसतं किंवा अनंत अडचणीत त्यांना आपला भरोसा नसतो की आपण शिकवलं ते बरोबर असणार का नाही. त्याच्यामुळे त्या ऑनलाईन विषयी चुकीचं पसरलं जातं. आपण दररोजची दररोज होमवर्क बघा, होमवर्क करा, एकमेकात डिस्कस करा. होमवर्क टाकल्यानंतर एक दिवसानंतर मी पुन्हा आन्सर की टाकतो. जे अवघड प्रश्न आहेत ती चेक करा. आपलं उत्तर चुकलं असेल तर पुन्हा वहीमध्ये ते दुरुस्त करा. सगळं स्वतः करायचंय, सर नाही समोर. हे स्वतःची स्वतः स्टडी करा. ओके, आज आपल्याला नवीन भाग बघायचा आहे, तो म्हणजे व्हेन डायग्राम. एक शास्त्रज्ञ होऊन गेला, ब्रिटिश सायंटिस्ट, ब्रिटिश लॉजिशियन्स जॉन्स व्हेन यांनी सेट लिहिण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली. व्हेन डायग्राम म्हणजे डायग्रामच्या साइन क्लोज्ड फिगर. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल बघू आपण a इक्वल टू आपण x such that x belongs to n and x is less than 7. याला रूल मेथडने मांडलं. याला तुम्ही रोस्टर फॉर्म मध्ये कसं मांडतो, मग नॅचरल नंबर 1 2 3 4 5 and 6. आणि यालाच मला आता एखादी क्लोज फिगर, मग तो रेक्टँगल असो किंवा सर्कल असो किंवा ट्रायंगल असो, क्लोज्ड फिगर कोणतीही चालते, क्लोज्ड असावी ती, त्याच्यामध्ये तो डिनोट केला जातो फिगर मध्ये. त्याला व्हेन डायग्राम म्हणायचं. त्या लॉजिशियनने किंवा त्या शास्त्रज्ञाने ती पद्धत शोधून काढली, व्हेन नावाच्या, जॉन व्हेन. ओके, आणि मग हाच कसा लिहायचा आहे, 1 2 3 4 5 and 6 आणि इथं ए लिहून टाकायचा. फिगरच्या साइन किंवा तुम्ही सर्कल मध्ये दाखवलं तरी चालतं, ट्रायंगल मध्ये दाखवलं तरी चालतंय, कसंही चालतंय. अजून एखादं उदाहरण घेतलं तरी चालतंय. बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए ई आय ओ यू. तर इथं बी घेणार आपण, ए ई आय ओ अँड यू. इट इज डिनोट बाय से. डायग्रामच्या क्लोज्ड फिगर पाहिजे. एखादं रिप्रेझेंटेशन फिगर द्वारे दाखवलं जातं. जसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं तसं डायग्रामच्या द्वारे सेट दाखवण्याचा रिप्रेझेंटेशन तिसरी पद्धत मध्ये तरी चालते. म्हणजे एखादा सेट रूल मेथडने रिप्रेझेंट करतो, एखादा सेट रोस्टर फॉर्म मध्ये मांडला जातो आणि एखादा सेट व्हेन डायग्रामच्या सहाय्याने सुद्धा मांडला. क्लोज्ड फिगर त्या फिगरच्या सहाय्याने डिनोट केला जातो. त्याला काय म्हणायचं, व्हेन डायग्राम. याच्यावर काही एक्झाम्पल असतील पुढं आपण बघणार आहोत, लक्षात घ्या. एवढीच माहिती. आपल्याला असं एखादा रिप्रेझेंट केलं जातं क्लोज्ड फिगरच्या सहाय्याने, तर अशाला आपण काय म्हणलेलं आहे, व्हेन डायग्राम. हे एक झालं. आता एक दुसरा भाग आपण सेटचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे सबसेट. कोणता बघायचा आहे, सबसेट, उपसंच. मराठीमध्ये सबसेट. अगोदर सबसेट म्हणजे काय बघा, मग डेफिनेशन बघू आपण. सब म्हणजे उपसंच. फॉर एक्झाम्पल घेऊन बघू आपण. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6
7 and 8. A equal to curly bracket 1 2 3 4 5 6 7 and 8. नीट कन्सेप्ट समजून घ्या. संकल्पना नवीन कर. कशाला म्हणायचं सबसेट. सेटचे बघा आपण किती बघितले. पुन्हा एकदा रिपीट कर. सिंगलटन, एम्प्टी, फायनाइट, इन्फिनाइट, इक्वल सेट. आता सबसेट बघायचं. आणि मग बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3 4 5 6. मग ह्या दोन्ही सेट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल बी मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये. लक्षात घ्या बी मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये 3 याच्यात आहे, 4 याच्यात आहे, 5 याच्यात आहे आणि 6. मग बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणायचं. ए मधला बी मध्ये नाही प्रत्येक, पण बी मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये, म्हणून बी आपण इथे म्हणू शकतो बी इज अ सबसेट ऑफ ए. बघा सिम्बॉल वाढला सबसेट. सी सारखं काढतो खाली एक रेख मारायचं. वाचन कसं करायचं. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. करेक्ट. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं तरी चालतंय. पी इक्वल टू ए बी सी डी ई and F and Q equal to D, E. Q मधला प्रत्येक एलिमेंट P मध्ये, म्हणून Q is a subset of P is a subset of P. P is not subset of Q. लक्षात घ्या. Q is a subset of P. आता आपण थोडेसे एक्झाम्पल देऊ. दुसरे सुद्धा आपले व्यावहारिक उदाहरणातले देऊ. की माजलगाव तालुका इज अ सबसेट ऑफ बीड डिस्ट्रिक्ट. माजलगाव तालुका किंवा रेसिडेंट इन माजलगाव तालुका is a subset of district B. 9th standard is a subset of your school. 9th standard is a subset of your school. 9वी चे सर्व विद्यार्थी हे तुमच्या शाळेचे काय आहेत? सबसेट आहेत. बरोबर आहे. सबसेट काय आहे? महाराष्ट्र is the subset of India. महाराष्ट्र is a subset of India. करेक्ट. बीड डिस्ट्रिक्ट इज सबसेट ऑफ मराठवाडा और महाराष्ट्र. चालतंय. सबसेट कळायला पाहिजे आपल्याला. उपसंच. कधी कधी दोन्ही सेट इक्वल असतात. त्याला असंच असू शकतं काय जरा तुम्हाला शंका आहे. ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 आणि बी इक्वल टू सुद्धा तेच असतील 1 2 3 4. तर इथं तुम्ही म्हणू शकता ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए. अशा वेळी ते दोन्ही सेट इक्वल सेट असतात. लक्षात घ्या. अशा वेळी दोन्ही सेट काय असतात? इक्वल सेट असतात. उदाहरण कळायले का बघा. 9th स्टँडर्ड इज सबसेट ऑफ युअर स्कूल. महाराष्ट्र इज सबसेट ऑफ इंडिया. इंडिया इज अ सबसेट ऑफ आशिया खंड. करेक्ट. हे सबसेट आहेत उपसंच त्यातले घटक. करेक्ट. अशा याला आपण म्हणायचं माजलगाव तालुका इज सबसेट ऑफ बीड डिस्ट्रिक्ट. करेक्ट. की माजलगाव तालुक्यात राहणारे रहिवासी बीड जिल्ह्यातल्या रहिवासीचा काय उपसंच सबसेट आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि इट इज डिनोटेड बाय लेटर वाढलं. लक्षात घ्या. एक सबसेट हा सिम्बॉल वाढला. सबसेट बी इज अ सबसेट ऑफ ए. ए किंवा क्यू इज अ सबसेट ऑफ पी. याचे डेफिनेशन काय होईल. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी इन सेट ए. Every element of B is in set A, then set B is called subset of A. Definition नीट बघा. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली पेज नंबर 7 वर आहे किंवा मी पुन्हा चॅप्टर झाल्यानंतर ग्रुपवर टाकन ते तुम्ही लिहून घेऊ शकता. If A and B are two given set and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A. B is the subset of A. लक्षात आले का बघा. एक्झाम्पल भरपूर दिले मी तुम्हाला. आणि मग याचे काही थोडेसे पॉइंट आहेत ते थोडे लक्षात ठेवायचे. पेज नंबर 8 वर दिले. रिमेंबर दिस तुम्ही बघू शकता. तर काय एव्हरी सबसेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एक लक्षात घ्या. रिमेंबर पॉइंट मध्ये सुद्धा काही थोडे लक्षात घ्या. पॉइंट आपण इथे विचार करायचा आहे की एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे काय. ए इज अ सबसेट ऑफ ए.
A is a subset of A. प्रत्येक सेट हा स्वतःचा उपसंच असतो, प्रत्येक असतो, त्यात काही विशेष गोष्ट नाही. एम्प्टी सेट दूसरा एक, रिमेंबर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ A. Empty set is a subset of A. Correct? Empty set is a subset of every set. आणि आता एक बघितलं आपण, आताच बघितला तिसरी गोष्ट चौथी, जर A is a subset of B असेल आणि B is a subset of A असेल तर दोन्ही सेट कसे असतात, इक्वल सेट असतात. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त, रिमेंबर दिस. हे काय आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात पाहिजे की empty set is subset of every set. empty set is subset of every set. लक्षात घ्या, तो काय असतो, सबसेट असतो. त्या दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्या, फार सिंपल आहे. सबसेट एक सिम्बॉल वाढला आणि त्याची डेफिनेशन म्हणजे सपोज A and B are two sets. The number of elements of B is in set A. Every element of set B is in set A. Then B is called subset of A. Okay? आता खूप महत्त्वाचा बघायचा आहे, तर तो सेट म्हणजे आपल्याला युनिव्हर्सल सेट बघायचा आहे. पुढचा सेट एक कोणता बघायचा आहे, युनिव्हर्सल सेट, विश्वसंच. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय बघायचं आपल्याला लक्षात घ्या, विश्व. युनिव्हर्सल म्हणजे विश्वसंच. एक्झाम्पल घेऊ, मग त्याची डेफिनेशन, डेफिनेशन पेक्षा त्याची एक्झाम्पल महत्त्वाचं, डेफिनेशन पुन्हा तुम्हाला लिहून देईल. पाहता येते एक बघू, A इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5, B इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3 4 5 6 7 8, C इक्वल टू 1 4 7 8 9 and D इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 9 10. करेक्ट. A मधले सेट, A मधले एलिमेंट्स, B मधले, C मधले आणि D मधले. आणि मी अजून एक सेट लिहितो लास्ट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे चार सेट लिहिले, नीट समजून घ्या संकल्पना युनिव्हर्सल सेट. आणि त्याच्या पुढचा एक भाग बघायचा आहे आपल्याला की A मध्ये कोण आहेत, 1 2 3 4 5, B मध्ये दिले 3 4 5 6 7 8, C मध्ये 1 4 7 8 9 आणि D मध्ये 2 3 9 10. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, A is the subset of this set. A is the subset of this set. Yes. A मधला प्रत्येक एलिमेंट कुठे ह्या सेट मध्ये आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मग A is the subset of this set. B is a subset of this set, yes. C is a subset of this set, yes. And D is a subset of this set. म्हणजे चारही सेट, हे चारही सेट ह्या सेटचे काय सबसेट आहेत, उपसंच. मग ह्या चौघाच्या बाबतीत याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. करेक्ट. चौघाच्या बाबतीत काय म्हणायचं, याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. पुन्हा सांगतो, A मधला प्रत्येक एलिमेंट ह्या सेट मध्ये, B मधला प्रत्येक एलिमेंट ह्या सेट मध्ये, C मधला प्रत्येक एलिमेंट याच्यामध्ये, D मधला प्रत्येक एलिमेंट काय याच्यामध्ये. ह्या चौघाच्या बाबतीत ह्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणलं जातं. लक्षात घ्या, विश्वसंच. आपलं उदाहरण देऊ म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. स्टुडंट, आता स्कूल म्हणजे तुमचं युनिव्हर्सल सेट आहे असं घ्या. स्कूल, युअर स्कूल, युअर स्कूल. स्टुडंट्स इन युअर स्कूल म्हणा, स्टुडंट्स. Students in your school is universal set. Okay, A is a set of standard 5th standard students. B is the काय म्हणताय 6th standard student. C is the 7th standard, 9th standard, 10th standard. असे सेट होऊ शकते. 6th standard student. C is the 7th standard student. D is the 8th standard students in your school. E is the 9th standard in your school. F equal to 10th standard. Student in 10th standard. Students in 9th standard. Student in 8th 1 2. मग हे सगळे तुमच्या शाळेतलेच विद्यार्थी. ह्या पाचीच्या बाबतीत 5th to 10th किंवा 1 पासून चालतंय जेवढे असतील तेवढे समजण्यासाठी उदाहरण घेतले.
A is the subset of this set, B is the subset of this set, C is the subset of this set, D is the subset of this set. All A, B, C, D, F are subset of this set. यांच्या संबंधात याला तुमच्या स्कूलला काय म्हणलं जातं? युनिव्हर्सल सेट. कळायले का बघा? आता रेसिडेंट्स इन महाराष्ट्र, रेसिडेंट्स इन बिहार, रेसिडेंट्स इन यूपी, रेसिडेंट इन, हे सगळे जे संच आहेत ते भारत काय त्यांचा युनिव्हर्सल सेट आहे. लक्षात. किंवा तुमच्या लायब्ररीचं उदाहरण देता येईल. बुक्स ऑफ मराठी, बुक्स ऑफ फिजिक्स, बुक्स ऑफ नॉवेल्स, हे सगळे लायब्ररीचे पुस्तक आणि त्या संबंधित तुमची लायब्ररी काय होईल? युनिव्हर्सल सेट होईल. लक्षात घ्या. त्याची कंडिशन काय आहे की गिवन कंडिशन की ए बी गिवन सेट आर सबसेट ऑफ गिवन सेट. एखादा सेट दिला आहे त्याचे इतर एलिमेंट, इतर सेट हे काय असतील? सबसेट असतील. हे सगळे त्याचे सबसेट येईल आणि म्हणून याला आपण काय म्हणलं जातं? युनिव्हर्सल सेट. एक्झाम्पल सगळ्यात सोपं, तुमची शाळा आहे म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे. मग 5वीचे विद्यार्थी, पहिलीचे विद्यार्थी, दुसरी काय असतील ते पूर्ण शाळा गृहीत धरली. माध्यमिक विभाग म्हणलं तर 5वी, 6वी, 7वी हे सगळे विद्यार्थी मिळून तुमच्या शाळेतले युनिव्हर्सल सेट. आणि माझं गावामध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे सगळ्या शाळेतले विद्यार्थी त्याचे सबसेट झाले. लक्षात घ्या. म्हणजे यांच्या बाबतीत हे सगळे सबसेट आहेत आणि याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल सेट. लक्षात घ्या. याची डेफिनेशन आपण पुन्हा तुम्हाला देईन मी. फार महत्वाची नाही डेफिनेशन नाही, पण हे एक्झाम्पलने समजणं गरजेचं आहे. इट इज डिनोटेड बाय यू. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू, कॅपिटल लेटर यू. लक्षात घ्या. सबसेट, युनिव्हर्सल सेट. आणि याच्याच बाबतीत अजून एक सेट बघायचा आपल्याला, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. शेवटचा प्रकार बघायचा आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. 3 गोष्टी महत्वाच्या. सबसेट, युनिव्हर्सल सेट. आपण बघितला पहिल्यांदा सबसेट, युनिव्हर्सल सेट. आणि व्हेन डायग्राम एक तर बघितलीच ती क्लोज्ड फिगर असते. मग ती कोणती असू शकते? ट्रायंगल असू शकते किंवा स्क्वेअर असू शकते. कोणती क्लोज्ड फिगर त्यात तुम्ही ते रिप्रेझेंट करतात नंबर एलिमेंट्स, त्याला काय म्हणायचं? व्हेन डायग्राम साइन दाखवते. सबसेट, युनिव्हर्सल सेट. आणि आता बघायचं कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? पूरक संच. मराठीत कॉम्प्लिमेंट, त्याला पूरक संच म्हणजे काय नीट समजून घ्या. आता आपण बघू U इक्वल टू युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 and B equal to दिलं 3 4 6 9 and 10. एक सेट दिला B, U युनिव्हर्सल सेट दिला, एक सेट दिला. असे किती असू शकतात? U यांच्या बाबतीत A सुद्धा असू शकतो किंवा A इक्वल टू घेतलं तुम्ही 5 7 9 and 10. A is the subset of U, yes. B is the subset of U, correct. मग B is the subset. आता जर त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय नीट बघा. जे U मध्ये एलिमेंट आहेत नीट अंडरस्टँड करून घ्या, पण B मध्ये नसणारे. जे U मध्ये आहेत पण B मध्ये नसणारे म्हणजे कोणत्या? त्याला B डॅश ने डिनोट केलं जातं. लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ बी, बी चा पूरक संच. कॉम्प्लिमेंट सेट ऑफ बी जे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे कोण आहेत बघा ते. मग इज इक्वल टू 1 2 5 7 and 8. करेक्ट. दोन्ही मिळून यू झालं पाहिजे. बी आणि बी डॅश मध्ये एकच एलिमेंट सारखा असता कामा नये. दोन्ही मिळून बघा 1 2 3 तर आहे घ्यायचा नाही, 4 आहे घ्यायचा नाही, 5 घ्यायचा, 6 आहे तिथं, 7 8 9 आणि 10 घ्यायचा नाही. मग बी चा कॉम्प्लिमेंट सेट कोण आहे? बी डॅश. तसं ए चा कॉम्प्लिमेंट सेट कोण असेल? ए डॅश. म्हणजे कोण असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घ्यायचं. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॅश, कॉम्प्लिमेंट ऑफ ए.
ते ए डॅश ने डिनोट केलं. कॉम्प्लिमेंट ऑफ बी बी डॅश जे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे, यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे आणि हे त्याचे सबसेट असले पाहिजेत, आहेत सबसेट. आणि मग तो डॅश बी डॅश नी किंवा असं बारीक सी काढलं तरी चालतं. कॉम्प्लिमेंट ऑफ बी ए काढायचं बारीक सी लिहायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ ए ने डिनोट केलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे एक्झाम्पल देऊ की स्टुडंट्स यू, यू म्हणजे स्टुडंट्स, स्टुडंट्स इन 9th क्लास हा यू झाला. आणि त्यातला ए काय झाला, ए म्हणजे स्टुडंट्स किंवा बॉयज, बॉयज इन 9th क्लास. याचा कॉम्प्लिमेंट कोण असन, उरले कोण आहेत बॉयज सोडून, ए डॅश, तो कोण असन, गर्ल्स, गर्ल्स इन 9th क्लास. 9वीचे सर्व विद्यार्थी, त्यातला मी सांगितलं बॉयजचा सेट ए कोणाचा, त्याचा कॉम्प्लिमेंटरी कोण आहेत, उरलेले सगळ्यात, उरलेल्या कोण असतात, सगळ्या मुली असतात, लक्षात घ्या. म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट्स म्हणायचे, लक्षात घ्या, बरोबर आहे. अशाला कॉम्प्लिमेंट सेट म्हणायचं, लक्षात घ्या. जे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे, यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे. मग याची व्याख्या काय होईल, सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट and B is the subset of U, then set of all elements is in U but not in B, then B dash is called, then B dash is called, or that set is called complement of complement set. त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट सेट, लक्षात घ्या. हे थोडे एक्झाम्पल नीट लक्षात घ्या. मी सोपं उदाहरण दिलं तुम्हाला, 9वीतील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता मी म्हणलं ए म्हणजे कोण, सर्व मुले, करेक्ट. आणि म्हणजे ए डॅश कोण असेल, सर्व मुली असतील, उरलेले सर्व विद्यार्थी म्हणजे कोण असतील, मुली असतील, लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट, करेक्ट. ह्या दृष्टीने आपल्याला हे तिन्ही सेट खूप महत्वाचे आहेत, सबसेट, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सबसेटचा आपण सिम्बॉल बघितला, असा डिनोट केला, युनिव्हर्सल सेट यू ने डिनोट केला जातो आणि कॉम्प्लिमेंट हा ए आणि बारीक सी किंवा ए डॅश ने डिनोट केला जातो, किंवा बी चा कॉम्प्लिमेंट असं शॉर्ट आणि किंवा बी डॅश ने डिनोट केला जातो. हे नीट बघा. आज आपण काय बघायलो, व्हेन डायग्राम म्हणजे काय, क्लोज्ड फिगर मध्ये एखादा सेट रिप्रेझेंट करणे म्हणजे त्याला आपण व्हेन डायग्राम म्हणलं. सबसेट म्हणजे काय की एक दोन सेट दिले असतात, ए आणि बी दोन सेट दिले, बी मधला प्रत्येक एलिमेंट जर ए मध्ये असेल तर बी ला याचा काय म्हणायचं, सबसेट म्हणायचं. युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं, दिलेले सेट असतील आणि ते सर्व एखाद्या सेटचे कसे असतील, सबसेट असतील, तर त्या सर्व सेटच्या बाबत त्या सेटला काय म्हणायचं, युनिव्हर्सल सेट. आणि लास्ट बघितलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे, यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे, याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ बी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ ए, पूरक संच. एवढ्याच गोष्टी आपल्याला बघायच्यात. याचे काही रिमेंबर पॉइंट दिले ते सुद्धा आपण शॉर्टकट एकदा बघून घेऊ. काय काय महत्वाचे पॉइंट आहेत तुमच्या पेज नंबरवर तुम्ही बघू शकता, ते ऑब्झर्व करा. एखाद्या ते आपल्याला कामाला येतात, एखाद्या पुढं येऊ शकतात, म्हणून आपण त्याचे रिमेंबर दिस बघा की नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश, करेक्ट. आता बघितलं आपण ए आणि ए डॅश मध्ये किंवा बी आणि बी डॅश मध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार नाही. ए इज द सबसेट ऑफ यू, ए यू चा हा सबसेट असतो आणि ए डॅश सुद्धा यू चा काय असतो, सबसेट असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज एम्प्टी सेट. लास्ट कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. रिमेंबर दिस दिले पेज नंबर 10 वर, तुम्ही सुद्धा ते नोटबुक वर लिहून घेऊ शकता. मी डेफिनेशन तुम्हाला फार आवश्यक टेक्स्टबुक मध्ये दिलेल्याच आहेत किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअप वर टाकन, त्या लिहून घ्या. रिमेंबर दिस तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, ते दोन्ही पेज नंबर 8 वर दिलेत. रिमेंबर दिस ते लिहित चला, तशीच चौकट करा. आणि इथले प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कधी मध्ये पुढे कामाला येऊ शकतात, तुम्ही बघू शकता. यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 बघू. आज 4 गोष्टी बघितल्या आपण. मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो.
व्हेन डायग्राम बघितला, सबसेट म्हणजे काय बघितलं, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय बघितलं, कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय बघितलं. करेक्ट. आणि त्याच्यावर प्रॅक्टिस सेट किती बघायचे आता आपल्याला. प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट, खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. 1.1 सिंपल चॅप्टर नाही बघितलं दररोजचे दररोज तर मग त्रास व्हायला लागल. 8वीचं वर्ष नाही, हे 8वी आणि 9वी मध्ये खूप फरक आहे. 9वी 10वी पेक्षा अवघड आहे, लक्षात घ्या. 10वी सोपी आहे, म्हणून आपण बेफिकीर राहू नका. फक्त आपण समोरासमोर नाही, बाकी तुम्ही याला संधी समजा किंवा आपण याला पॉझिटिव्हली घ्या की नाही यस कळायले मला, समजून सांगायले सर उलट मी एकटीच अभ्यास करायला लागलोय, मी एकटाच अभ्यास करायला लागलोय, मित्र बोलत नाहीत, माझं मन एकक लागतं, मी डबल रिपीट बघू शकतो, एखादा कन्सेप्ट नाही कळाला तर चर्चा करू शकतो मित्र मैत्रिणींशी. तुम्ही एक मेसेज चॅटिंग करू शकता, हा क्वेश्चन तुला आला का, तुला का मला याचा समजलं नाही. इतकं प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला काही फारच नाही सोल्युशन झालं तर तुम्ही विचारू शकता. काही विद्यार्थी विचारतात, मी त्यांना सोल्युशन सांगतो पण. ओके घ्या. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन बघा की इफ a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a b c d e. करेक्ट. a equal to a b c d e, b equal to curly bracket c d e and f, c equal to curly bracket b comma d एलिमेंट्स आहेत आणि d equal to curly bracket a comma e. आता रिपीट करतो. a equal to a b c d e, b equal to c d e f, c equal to b d and a equal to e. Then which of the following statement are true and which are false? टेक्स्टबुक जवळ ठेवा. व्हिडिओ बघत असताना तुमचं टेक्स्टबुक काय शिकवायचे सर पेज नीट बघा, सगळं दमाने घेतोय. स्टेटमेंट दिले तुम्हाला. पहिलं स्टेटमेंट दिले, आन्सर बघू दे एक एक, खूप सिंपल आहे. पहिलं स्टेटमेंट दिलंय की सी द सबसेट ऑफ बी, सी द सबसेट ऑफ बी आहे का बघा. बी सी द सबसेट ऑफ बी, इथं डी याच्यात आहे पण बी याच्यात नाही, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स होईल. फॉल्स होईल. करेक्ट. सी इज द सबसेट ऑफ बी म्हणायला, सी इज द सबसेट, डी नाही, डी आहे पण याच्यात बी एलिमेंट नाही. पूर्ण नेमके तेच पहिले, एक असून उपयोगाचं नाही. करेक्ट. नंतर ए इज द सबसेट ऑफ, दूसरा स्टेटमेंट दिलंय a is the subset of d, a is the subset of d, a is the subset of d. करेक्ट. नो. हा d is the subset of a होतोय पण a is the subset of d होत नाही, म्हणून हा सुद्धा काय फॉल्स आहे. करेक्ट. तिसरा दिले d is the subset of b, d is the subset, d is the subset of b, D the subset of B, A E, D A E, ये नाही तिथं लक्षात घ्या. D is the subset of B, A आणि E, इथे E आहे पण A नाही, म्हणून हे सुद्धा काय फॉल्स. फोर्थ वन काय, D the subset of A, D is the subset of A, करेक्ट आहे, ट्रू. 5 नंबरचा एक्झाम्पल आहे. 5 नंबरचं की B the subset of A, B is the subset of A, बघ आहे की नाही, C आहे, D आहे, E आहे पण F नाही, F नाही. B the subset of A नाही एलिमेंट, लक्षात घ्या. F एलिमेंट इथं आहे पण इथं नाही, बाकी सगळे असून उपयोग नाही. प्रत्येक एलिमेंट B मधला A मध्ये असणं गरजेचं, लक्षात घ्या. म्हणून हे सुद्धा काय फॉल्स. आणि लास्ट 6 नंबरचा C is the subset of A, C is the subset of A, BD आहे, म्हणून हे काय होईल, ट्रू. समजायला का बघा, एक्झाम्पल देऊन समजलं पाहिजे, तिथं नाही समजलं, क्लिअर कल्पना झाली असं. ओके. खूप सिंपल क्वेश्चन आहे. पूर्ण घटक पाहिजे, ते एलिमेंट पूर्ण दिलेल्या घटकात असला पाहिजे, सबसेट लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 बघू.
यानंतर ओके क्वेश्चन नंबर 2 बघू, थोडा इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. एक सेट घ्या म्हणतो 1 ते 20 नंबरचा ॲज अन युनिव्हर्सल सेट. 1 ते 20 संख्येचा संच काय म्हणा, युनिव्हर्सल सेट. अँड शो द सेट एक्स अँड वाय युजिंग व्हेन डायग्राम. एक्स आणि वाय वेगळे दोन सेपरेट प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. त्यातला पहिला दाखवायचा आपल्याला एक्स बिलॉंग्स टू एन आणि 7 इज लेस दॅन एक्स, एक्स इज लेस दॅन 15. म्हणजे एक्स अशी की 7 पेक्षा मोठी 15 पेक्षा लहान आहे. आणि मग त्याचा पहिल्याच उत्तर आपण इथं बघू शकतो, त्याची व्हेन डायग्राम काढू शकतो आपण. व्हेन डायग्राम काढू शकतो. पहिल्याच उत्तर आपण दाखवू, इथं पहिलं तुम्हाला इथं दाखवलं तरी चालेल. की पहिल्यांदा आपण काय करायचं, एक रेक्टँग्युलर अशी फिगर काढायची, मोठी काढायची व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये आपण एक सर्कल दाखवू. हा म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे, लक्षात घ्या. हा युनिव्हर्सल सेट झाला, हा यू. आणि त्यातले एक्स एलिमेंट म्हणजे आपण इथं दाखवणार आहे, यू म्हणजे पूर्ण. आणि एक्स आणि एक्स डॅश म्हणजे कोण असेल, जे यू मध्ये आहेत पण एक्स आत नसणारे, सर्कल मध्ये नसणारे, उरलेले सगळे एक्स डॅश. आता एक्स कोण आहे म्हणतो तो, एक्स असे की एक्स म्हणजे आपण डिनोट करायचं कसे की 7 पेक्षा मोठा, म्हणजे किती, 8 9 10 11 12 13 and 14. करेक्ट. एक्स मध्ये किती बघा, 8 9 10 11 12 13, थोडं खालीवर झालं तरी चालते, जे एक्स मध्ये आहे. पण यू म्हणजे कोण आहे, यू म्हणजे 1 ते 20 संख्या, त्यातले एक्स मध्ये हे एक्स मध्ये यू मध्ये आहेत पण एक्स मध्ये नसणारे कोण आहे, आता उरलेले सगळे. करेक्ट. यू म्हणजे काय, यू म्हणजे एक्स आणि एक्स डॅश म्हणून यू तयार होत असतो, लक्षात घ्या. एक्स म्हणजे एक्स चा कॉम्प्लिमेंट एक्स डॅश आणि एक्स मिळून यू तयार होत असतो. आता हे सर्कल मधले सोडून म्हणजे कोण असेल, 1 इथं लिहा, 2 3 4 5 6 7. आणि 15 पेक्षा लहान. आता पुढचे घ्यायचे म्हणजे किती होईल, 15 16 17 18 19 and 20. यू म्हणजे सगळे झाले का 1 to 20. यू म्हणजे पूर्ण रेक्टँगल मधले. आणि त्यातले एक्स म्हणजे कोण, जे यू मध्ये आहे. एक्स म्हणजे कोणते, ग्रेटर दॅन 7 लेस दॅन 18. मी ते सर्कल मध्ये दाखवले, व्हेन डायग्राम मध्ये ती. आणि एक्स डॅश म्हणजे कोण, यू मध्ये पूर्ण आहेत पण एक्स मध्ये नसणारे, सर्कल मध्ये सोडून बाकी. अशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करावं लागतं, लक्षात घ्या. लक्षात येते का बघा. अशी दुसरी फिगरची व्हेन डायग्राम काढतो आपण, असंच करावं लागेल तुम्हाला. अशा व्यवस्थित काढा, मोठ्यात मोठी काढा, सर्कलचा वापर करा. आणि तुम्ही इथं यू आणि हे इथं काय असणार आहे, वाय असणार आहे. वाय डिनोट करायचं, इथं यू आहे, युनिव्हर्सल सेट. आता काय म्हणतो, वाय बिलॉंग्स टू एन इज द प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. मग आपण वाय मध्ये एलिमेंट घेऊ, म्हणजे 2 3 5 7 11 13 14 15 17 and 19. प्राइम नंबर म्हणजे 1 इज नॉट प्राइम नंबर. आता यू म्हणजे कोण आहे, 1 to 20. म्हणजे वाय मध्ये यू मध्ये आहे पण वाय मध्ये नसणार, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ वाय. कॉम्प्लिमेंट ऑफ वाय म्हणजे कोण असेल, 1 2 3 नाही घ्यायचं, 4 घेऊ शकता, 5 नाही, 6 7 नाही, 8 9 घेऊ शकता. 9 इज नॉट प्राइम नंबर, इट इज ऑड नंबर. 10 11 घ्यायचा नाही, 12 13 घ्यायचा नाही, 14 15 16 17 घेऊ नका, 18 आणि लास्ट यू मध्ये सगळे आले, वाय मध्ये आले आणि वाय डॅश मध्ये आले. जे सर्कलच्या बाहेरचे ते वाय डॅश, आणि सर्कल आणि वाय सर्कलच्या बाहेरचे मिळून काय होतं, पूर्ण युनिव्हर्सल सेट होतो, लक्षात घ्या. असं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे, लक्षात येईल. ओके, खूप सिंपल प्रश्न आहे, थोडं नीट लक्षात घे मी काय म्हणालो ते. चालेल,
काय हरकत नाही. असाच एक दुसरा प्रश्न आपण बघू, क्वेश्चन नंबर 3. ओके, थर्ड नंबरचं गणित असंच आहे, थोडं नीट बघूत आपण. यू काय दिले, 1 2 3 4 3 7 8 9 10 11 and 12. P दिला 1 3 7 10 is subset of this 1i 3i 7 10. Then show the u, p and p dash by using Venn diagram. By Venn diagram, correct. आणि दुसरा एक व्हेरीफाय p dash of dash, p dash of complement of p dash equal to p. हे प्रूव्ह करायचे आपल्याला, दाखवायचे, व्हेरीफाय करायचे. कॉम्प्लिमेंट ऑफ p dash इज p, हे प्रूव्ह करायचे. करूत आपण. मग आता आपण पहिल्यांदा व्हेन डायग्राम करू आणि त्या तिन्ही दाखवत लक्षात घ्या. आता असंच करायचं, काही बदल नाही. इथं इथं p घेऊ, इथं p डॅश घेऊ आणि सगळ्याला म्हणून आपण काय म्हणतो, u मानतो. u बाहेर घेतलं तर चालतं, मध्ये हा p डॅश मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी u मध्ये घेतलं, तसं असं दाखवलं तरी चालतंय. कसंही दाखवा, काही फरक पडत. u बाहेर दाखवलं तरी चालतंय. त्यावेळेस p डॅश विचारलं नव्हतं म्हणून मी मध्ये घेतलं होतं. दोन्ही चालतंय, बाहेर केलं तर खूप छान आहे, काय अर्थ नाही. तेवढंच नीट बघा, बाहेर असं दाखवलं p डॅश, p आणि p डॅश म्हणून काय तयार होतो, u तयार होतो, लक्षात घ्या. मग p कसा रिप्रेझेंट करणार, 1 3 7 and 10. 1 3 7 and 10. आता p डॅश कोण आहे हे सोडून घ्यायचे सगळे, जे u मध्ये आहेत पण p नसणार आहे. इथं तुम्ही दाखवू शकता p इक्वल टू, आन्सर इथं सुद्धा लिहून करू शकता. p इक्वल टू कोण आहे, u इक्वल टू तुम्ही अगोदर लिहू शकता. u इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 7. इथं आन्सर तुम्ही आता असं लिहू शकता, 1 2 3 7 8 9 10 11 and 12. p इक्वल टू किती दिलंय तुम्हाला, 1 इन सेट 1 3 7 and 10. आता p डॅश म्हणजे काय होईल, जे u मध्ये आहेत पण p मध्ये नसणार आहे. म्हणजे कोण आहे ते, 2 3 1 आहे 3 7 आहे, हे आहे घेऊ नका. म्हणजे 2 8 9 11 and 12. करेक्ट. दोन्ही मध्ये एकही घटक कॉमन असता कामा नये, लक्षात घ्या. p आणि p डॅश मध्ये एकही चुकून 1 वर आहे, 2 पुन्हा 3 पुन्हा 7 पुन्हा 8 पुन्हा 9 10 वर आहे, इथं 11 आणि 12 p डॅश, लक्षात घ्या. मग p डॅश कोण होईल, 2 8 9 11 and 12. करेक्ट. असं p डॅश बाहेर u दाखवलं तरी चालतंय, मागच्या प्रॉब्लेम मध्ये तसं केलं तरी चालतंय. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघत होतो x डॅश आणि u असं दाखवलं तरी चाललं असतं, काही हरकत नाही. तिथं विचारलं नव्हतं x डॅश म्हणून मध्ये u लिहिलं होतं, त्याने काही फार फरक पडत नाही, लक्षात घे. आता एक दुसरा क्वेश्चन, व्हेरीफाय p डॅश ऑफ डॅश म्हणजे काय. आता p माहितीये, p डॅश माहितीये आणि आपल्याला याचा कॉम्प्लिमेंटरी घ्यायचा आहे, p डॅश ऑफ. दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर घ्यायचं, p डॅश ऑफ डॅश म्हणजे याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, जे u मध्ये आहे पण p डॅश मध्ये नसणारे. u मध्ये आहेत पण p डॅश मध्ये नसणारे म्हणजे कोण असतील, 1 पुन्हा 2 घ्यायचं नाही, 3 7 8 9 10 1 3 7 10. वन कोणाला u मध्ये आहेत पण p डॅश मध्ये नसणारे म्हणजे कोणतं, 1 3 7 10 म्हणजेच कोण आलं, p. म्हणजेच कोण आलं, p. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की p डॅश ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ p डॅश इज p. व्हेरिफिकेशन, लक्षात. त्याचं कॉम्प्लिमेंट घेतलं, p डॅशचा कॉम्प्लिमेंट घेतलं, तो कोण असतो, p असतो. आपण चेक केलंय, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचं रिप्रेझेंट तुम्ही करू शकता. ओके. अजून एक क्वेश्चन आहे, खूप सोपं आहे, आपण बघू. सिंपल क्वेश्चन आहे. हे 2-3च क्वेश्चन खूप महत्वाचे, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर आता 4 बघूया.
क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे तो, काय झाले बघा, a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 3 2 and 7. Then write any three subset. Write any three subset of A. आपण म्हणाने लिहायचे तीनच विचारले, किती लिहू शकतो, बरेच लिहिता येते ना, आपण जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करू. मग कोणकोणते सबसेट असतील लक्षात घ्या. याचे सबसेट कोण कोण असू शकतात. फाय तर असतोच, फाय इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. फाय हा सबसेट असतो जे एक तर झाला. पुन्हा काय असेल, 1 इज द सबसेट ऑफ ए आहेच, 3 इज द सबसेट ऑफ ए, 2 इज द सबसेट ऑफ ए अँड 7 इज द सबसेट ऑफ वेगळं. 3 झाले, 1 2 3 4 5 झाले. त्यातले कोणते ते काय म्हणतात अजून सर जमतील का. 1 3 1 2 1 7 चालतंय, इज द सबसेट ऑफ ए. 3 2 3 2 चालतंय. पुन्हा 3 7 2 7 किती चालते लक्षात घ्या. पुन्हा 1 3 2 चालतंय. 1 3 7 1 3 7 चालतंय. 1 2 7 चालतंय. 1 2 7 3 2 7 3 2 7 सुद्धा चालतंय लक्षात घ्या. आणि असं लिहिलं तरी चालतंय. शेवटचं कोणतं 1 3 2 7 हा सुद्धा सबसेट असतो लक्षात घ्या. एवढे तीन कोणते तुम्ही लिहू शकता, एवढे सबसेट यायचे, एवढे सबसेट यायचे लक्षात घ्या. त्यातले कोणतेही तुम्ही 3 लिहू शकता. खूप सिंपल क्वेश्चन होता. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघू. खूप सिंपल आहे. प्रॉब्लेम खूप मोठा दिसत असला तरी खूप सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचू जाऊ द्या. राइट द सबसेट रिलेशन बिटवीन सेट्स. सबसेट रिलेशन काय आहे खाली दिलेल्या सेट मध्ये 5 सेट दिलेत तुम्हाला. पी द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पुण्यात राहणाऱ्या रहिवाशांचा संच येतो. एम इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश, इट इज अ स्टेट. I is a set of all residents in Indore. Indore is in मध्य प्रदेश. माहित पाहिजे आपल्याला इंदोर हे कुठे येते गाव, सिटी ही मध्य प्रदेश मध्ये असते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. B is a set of all residents in India. H is a set of all residents in Maharashtra. यांचं सबसेट रिलेशन बघायचंय. आणि अजून एक क्वेश्चन बघितला आहे, which set can be universal set for the above set. उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल. खूप सिंपल आहे. अगोदर पहिल्या क्वेश्चनचं उत्तर बघू, आन्सर आपण एक एक बघू. पुण्यापासून बघू. आता पुणे कोणाचा सबसेट असेल, पी द पहिलं उत्तर बघू. पी द सबसेट ऑफ कोण, इंडिया. करेक्ट. पी हा सबसेट कोणाचा असेल, इंडिया. इथे आय म्हणू शकतो. करेक्ट. पी हा भारताचा उपसंच आहे कारण तो महाराष्ट्रात आहे. पुणे करेक्ट, तो भारतात आहे याचा अर्थ. पी द सबसेट ऑफ आय. दुसरं अजून पुणे कोणाचा सबसेट आहे, पुणे इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र, इट इज डिनोटेड बाय एच. करेक्ट. नंबर 2 झालं. नंबर 3 बघूत आपण. नंबर 3 कोण असेल. आता मध्य प्रदेश इज सबसेट ऑफ इंडिया. एम इज द सबसेट ऑफ इंडिया. करेक्ट. एम इज द सबसेट ऑफ इंडिया. 4 नंबरचं इंदोर. इंदोर कोणाचा सबसेट असेल, आय इज द सबसेट ऑफ मध्य प्रदेश अँड आय इज द सबसेट ऑफ इंडिया. लक्षात घ्या, आय इज द सबसेट ऑफ इंडिया. सॉरी, इंडिया कशाने डिनोट केलं, बी ने डिनोट केलं. लक्षात घ्या, इथं चुकलेलं बघा. पी इज द सबसेट ऑफ पुणे इज द सबसेट ऑफ, आय चुकलं, बी ने डिनोट केलं. लक्षात, इंडिया वाटलं. बी इज द सबसेट, सॉरी, पी इज द सबसेट ऑफ बी. बी मीन्स इंडिया. बी इंडिया कशाने डिनोट केलं लक्षात घ्या, आणि इंदोर आय ने डिनोट केलं. पी इज द सबसेट ऑफ एच. एच कशाने, महाराष्ट्र. मध्य प्रदेश इज द सबसेट ऑफ बी, इंदोर नाही. आणि इंदोर इज अ सबसेट ऑफ मध्य प्रदेश. इंदोर इज सबसेट ऑफ कोण आहे, मध्य प्रदेश. आणि इंदोर इज सबसेट ऑफ इंडिया. आय इंदोर, इंडिया नाही. बी भारत, बी बी ने डिनोट केलं. लक्षात घ्या. करेक्ट. आता कोण राहिले लास्ट, महाराष्ट्र इज सबसेट ऑफ इंडिया. शेवटचं लिहिता येईल आपल्याला रिलेशन.
H is the subset of B. Correct. एवढे सबसेट रिलेशन. Pune is subset of B. B means India. Pune is subset of H means Maharashtra. M means Madhya Pradesh is subset of India. B. Indore is subset of Madhya Pradesh. Indore is subset of India. And Maharashtra is subset of B. B means India. एवढे सबसेट रिलेशन आहेत, लक्षात घ्या. आणि मग या सगळ्याच्या संबंधित तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 चं उत्तर येईल. हे 1 चं आन्सर झालं आणि 2 चं आन्सर तुम्हाला नक्कीच येईल. या सर्वांच्या बाबतीत काय म्हणते की which set India can be universal set लिहून टाका. कोणता सेट? सेट B. सेट B is universal set. Universal set. Universal set. Universal set for above set. For above set. above set कोणते की पहिला कोणता? P, M, I, H. या चौघाच्या संबंधित B ला काय म्हणता येईल आपल्याला? युनिव्हर्सल सेट म्हणता येईल. लक्षात घ्या, हे सगळे सबसेट आहेत त्याचे. इंडियाचे कोण आहे? सगळे सबसेट. म्हणून यांच्या संबंधात आपण त्याला युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. सिंपल प्रॉब्लेम होता. असा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे, थोडा स्टार केलाय, तोही बघू. पण सिंपल आहे, तोही स्टार केलेले थोडेसे विचार करायला लावणे, थोडेसे वेगळे थिंकिंग करायला लावणे. क्वेश्चन्स आहेत, थिंकिंग करायला लावणे. एकच उत्तर असू शकत नाही त्याचं, तर त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ओके. 5th नंबरचा समज असेल, खूप सिंपल आहे, यात काही अडचण नाही, फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. रिपीट करा. 6 नंबरचा प्रॉब्लेम मी रीड करतो, खूप सिंपल आहे, तोही आपण बघूया. 6 नंबरचा थोडा स्टार केलेला असते, लक्षात घ्या. थोडस विचार, थिंकिंग करायला लावणारे क्वेश्चन असा अर्थ आहे. Which set of the numbers could be the universal set for the set given below? पुन्हा रिपीट करतो क्वेश्चन, टेक्स्ट बुक जवळ राहू देत चला. Which sets of the numbers could be universal set for the given set below? त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे, 2 प्रॉब्लेम आहेत त्यातले. A equal to set of multiple of 5, म्हणजे त्याला आपण रोस्टर फॉर्म मध्ये म्हणू शकतो. 5, 10, 15, 20, 25, इन्फिनाइट. पुन्हा B equal to set of multiple of 7, त्याला आपण घेऊ शकतो 7, 40, 21, 28 अप टू दॅट. आणि C सेट दिलाय, C equal to set of multiple of 12, आणि तो लिहिता येईल तुम्हाला C equal to 12, 24, 36, 48. ह्या तिघा संदर्भात कोणता सेट, नंबरचा कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट असू शकतो? विच सेट ऑफ नंबर्स, नंबरचा कोणता सेट? नंबरचे सेट म्हणजे तुम्हाला नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, इंटिजरचा सेट, करेक्ट. पुन्हा रॅशनल नंबरचा सेट, इरॅशनल नंबरचा सेट, फ्रॅक्शनचा सेट आणि रियल नंबर. तर सगळे रियल नंबर मध्ये येतात, लक्षात घ्या. आता जर आपण फक्त या तिघाचा केलं तर येतच. ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स, ऑल इंटिजर आर रियल नंबर. मग इथं आपण म्हणू शकतो आता तिघाचे 5 नॅचरल नंबर सगळेच आहेत. 5 च्या मल्टिपल सगळे नॅचरल, 7 च्या मल्टिपल सगळे नॅचरल नंबर, 12 चा नॅचरल नंबर. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की ABC सेट, इथं म्हणू शकतो सेट A, B, C belongs to natural number, whole number and integers. तो म्हणतात मग रॅशनल नंबर सुद्धा जमतं का? आहेच. इंटिजर आहेत म्हणजे ते रॅशनल नंबर आहेतच, लक्षात घ्या. रियल नंबर सुद्धा आहेत, इरॅशनल नाही. मग सेट ABC बिलॉंग्स टू NW, त्याचेच घटक आहेत ते नॅचरल नंबर A सेट, तिन्ही सेट. आणि म्हणून म्हणू शकतो आपण काय ह्या तिघाच्या बाबतीत हे तिघही काय होऊ शकतात? युनिव्हर्सल सेट. देअरफॉर आपण उत्तर लिहू शकतो
सेट ऑफ नॅचरल नंबर, तर पूर्ण वाक्य दिलं तर चालतंय. सेट ऑफ नॅचरल नंबर, होल numbers of integers, set of integers are universal set with respective to set with shortcut with respective to set A, B, नॅचरल नंबरचा सेट हा ह्या तिन्ही सेटचा काय युनिव्हर्सल सेट आहे लक्षात घ्या. होल नंबरचा सेट सुद्धा या तिन्ही सेट संबंधी काय युनिव्हर्सल सेट असू शकतो. इंटिजरचा सेट हा तिन्ही सेट संबंधी काय असू शकतो युनिव्हर्सल सेट असू शकतो. प्रत्येकाची उत्तर वेगळं असू शकतं. म्हणजे नॅचरल नंबरचा ते करेक्ट आहे, कोणी होल नंबर म्हणतील, कोणी इंटिजर म्हणतील, त्याच्यापेक्षा जर आपलं डोकं चालत असेल तर रॅशनल नंबर म्हणतील, आणि कोणी असं म्हणजे रिअल नंबरचा सेट आहे किंवा यांचा युनिव्हर्सल सेट कोण आहे रिअल नंबर आहे असं म्हणू शकतात. कोणी नॅचरल नंबर म्हणू शकतात. ओपन एंडेड क्वेश्चन आहे हा थोडासा, म्हणून जर स्टार्ट केले प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असू शकते, म्हणून विचार करताना आपण तसं केलं. असा जे क्वेश्चन आहे त्यातला 2 असाच आपण बघतो काय ते P इक्वल टू सेट ऑफ असं उत्तर लिहायचं ते सेट ऑफ इंटिजर्स which are multiple of 4 म्हणजे काय होईल 4 8 12 16 infinite, and T the set of all even square numbers, even square numbers म्हणजे कोण आहे की 2 चा वर्ग 4 चा वर्ग 6 चा वर्ग 8 चा वर्ग असे डायरेक्ट इवन नंबरचे होते. सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर 2 चा वर्ग 4 होईल, 4 चा वर्ग 16, 6 चा 36, 8 चा असे इन्फायनाइट किती लक्षात घ्या. आणि मग आता सांगितले सेट ABC, तर इथं काय लिहिता येईल मग आन्सर तुम्हाला सेट P, T belongs to काय नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर. तसंच उत्तर लक्षात तेच लिहायचं, फक्त ABC च्या ऐवजी लिहायचं सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, सेट ऑफ इंटिजर्स आर युनिव्हर्सल सेट विथ रिस्पेक्ट टू सेट P and T. जशाला तसं उत्तर लिहायचं, फक्त A आणि B शब्द ABC काढून टाकायचं आणि P आणि T लिहायचं. ओके, इथे सुद्धा काय ह्याच नॅचरल नंबरचा सेट घेऊ शकतो तुमच्यासाठी युनिव्हर्सल सेट, म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे तरी पण मी इथे डिस्कस केलेला आहे. ओके, एक लास्ट क्वेश्चन आहे असाच आहे, थोडासा खूप सिंपल आहे, फार महत्त्वाचा नसला तरी आपण इथे डिस्कस करू. आणि इथे ही एक्सरसाइज थांबू, याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे, तुम्ही ती करायची. एखादा क्वेश्चन आला नाही तर तुम्ही तो तुमच्या याच्यावर टाका, तुम्हाला आला नाही मी त्याचं कॉमन उत्तर तुम्हाला आन्सर की मध्ये देऊ शकतो किंवा वैयक्तिक जर देणं शक्य झालं तर देऊ शकतो. थोडंसं होमवर्क टाकत असताना थोडं टेक्निक नीट बघा, एक आडवा टाकतात एक उभा टाकतात, अक्षर चांगलं काढा, नीट फोटो घ्या, स्कॅन करा, तुम्हाला जेवढं टेक्निक माहिती तुमच्या पालकांचं सहकार्य घ्या आणि जास्तीत जास्त चांगलं टेक्निक मला वाटतं पालकापेक्षा तुम्हाला जास्त माहित असेल, म्हणून व्यवस्थित काढा, दबाने टाका, गडबड करू नका, हँडलिंग दबाने करा. मोबाईल उपलब्ध नसेल तर आल्यावर करा, गडबड करू नका, विनाकारण तंतनही करू नका पालकावर. फोन एकच मोबाईल नसतो आपल्याजवळ, मग आमचा बिएन सरचा होमवर्क आहे सर राबवत येत असं काही नाही. दमाने असेल तर उपलब्ध असेल तर लवकर टाका, नंतर थोडं मागं पुढं झालं तरी काही हरकत नाही, पण करा. आजचं काम 8 दिवसात घालू नका. मग पुन्हा आम्ही फोन केला सर तर 1.1 झालाय, मग आताशी पहिलाच बघितलाय, मग ते मागं राहतं, मग कळत नाही, मग बोर वाटायला लागतं, मग आपण नाद सोडून देतो आणि पुन्हा ऑनलाईन विषय आपण गैरसमज निर्माण करणं, आपण एक त्यात वाढ होती, आपली एक वाढ होती त्याच्यावर. ओके, लास्ट क्वेश्चन मी रीड करतो, खूप सिंपल आहे, तुम्हाला सुद्धा येईल.
तरी पण आपण तो डिस्कस करू. लेट ऑल द स्टुडंट्स, यू म्हणजे कोण झाला एक, ऑल द स्टुडंट्स, ऑल द स्टुडंट्स, ऑल द स्टुडंट, यू म्हणजे ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास, ऑफ अ क्लास, वर्गातील सर्व विद्यार्थी. इज अ युनिव्हर्सल सेट दिले तुम्हाला. लेट ऑल स्टुडंट ऑफ क्लास इज युनिव्हर्सल सेट. लेट set A equal to A काय दिला आहे, A be the, let A be the set, let A be the set, the be the set, the students who, the students who secure 50% or more than 50% मार्क्स. यू म्हणजे सर्व विद्यार्थी तुमच्या वर्गातले असे राहील त्याला ऑल स्टुडंट क्लास, त्यातले हे असे विद्यार्थी की 50% किंवा 50% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत. देन राईट द कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ए. मग ए चा कॉम्प्लिमेंट सेट कोण असेल, ए डॅश. मग काय होतं, स्टुडंट्स कसे असतील ते, students who secure less than 50% marks in math, in on the subject maths मध्ये. आता यू म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मार्क पडलेत मॅथ मध्ये, लक्षात घ्या. असे विद्यार्थी जे 50% गुण घेतलेत किंवा त्यापेक्षा जास्त त्याला आपण सेट ए म्हणलं. याचा कॉम्प्लिमेंटरी कोण असतील की असे विद्यार्थी जे 50 पेक्षा कमी मार्क घेतलेले असतील. करेक्ट, 50 पेक्षा कमी घेतलेले, 50 किंवा 50 पेक्षा जास्त, याच्या दोन्ही मिळून काय तयार होत असतो, यू. जे ए मध्ये असतात ते ए डॅश मध्ये नसतात, जे ए डॅश मध्ये असतात ते ए मध्ये नसतात. यू म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत. ए डॅश म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे. ए डॅश म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ए डॅश मध्ये नसणारे. जे ए आणि ए डॅश मध्ये एकही एलिमेंट सारखा नसतो, मग ते रॉंग झालं समजायचं. पण दोघांचा मिळून काय तयार होत असतो, यू युनिव्हर्सल सेट तयार होतो. खूप सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे, अजून कळण पुढे घ्यायचंय आपल्याला. आज आपण मी 2 मिनिटात पुन्हा रिपीट करतो काय काय बघितलं आपण. आज आपण व्हेन डायग्राम म्हणजे काय बघितलं, नंबर 2 सबसेट म्हणजे कसं माहिती, सिम्बॉल मध्ये वाढ झाली, त्याला आपण कर्ली ब्रॅकेट म्हणलं होतं, याला सच दॅट म्हणलं होतं, याला बिलॉंग्स टू म्हणलं होतं, याला डज नॉट बिलॉंग्स टू म्हणलं, एम्प्टी सेट. करेक्ट. आणि आज बघितला सबसेट, इक्वल सेट सुद्धा बघितला, आणि सबसेट युनिव्हर्सल सेट, आणि ए डॅश किंवा ए सी म्हणलं काय कॉम्प्लिमेंट ऑफ ए किंवा ए डॅश. हेच लक्षात घ्या. फाईल याला आपण याला असं सुद्धा डिनोट केलं जातो, एम्प्टी सेट असं सुद्धा डिनोट केलं जातो, लक्षात घ्या. अजून तुमच्या ह्या याच्यामध्ये सिम्बॉल वाढणार आहे, म्हणून मी दररोज रिपीट करतोय. नीट मन लावून ऐकत चला, कंटाळा करू नका. वडील अभ्यासाला करम आपण स्वतःला इंटरेस्ट असेल तरच उपयोग आहे, तरच जॉईन करा. नाहीतर तुम्ही डिलीट मारू शकता, तुम्ही ग्रुप सोडू शकतात, लेफ्ट होऊ शकतात. इंटरेस्ट नसेल तर उपयोग नाही. नाहक आईवडिलाचे पैसे घालू नका. सायन्सचे चॅप्टर व्हायलेत, मॅथचे सुद्धा व्हायलेत, होमवर्क टाकत चला, बघत चला. यानंतर पुढचं आपण बघणार ऑपरेशन ऑन सेट नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. इथंच थांबू. आत्ता आज आपण बघितलं सबसेट, सॉरी व्हेन डायग्राम, सबसेट, पुन्हा युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, त्याच्यातले महत्त्वाच्या प्रॉपर्टीज बघितल्या. तुम्ही त्या रिपीट करा. डेफिनेशन मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकेन. ज्यांनी अजून आपल्या मित्रांनी ऑनलाईन ॲडमिशन घेतलं, हे प्रायव्हेट होणार आहे चॅनल, लक्षात घ्या. सध्या ओपन आहे, तुम्हाला सगळ्यात बघायला मग कशाला ॲडमिशन, त्याच्यावर होमवर्क बघायला भेटणार नाही तुम्हाला. वेगवेगळे लर्निंग पॉईंटचे नोट्स तुम्हाला पुस्तकात क्लासमधून भेटतील. सायन्सच्या नोट्स असो, इंग्लिशच्या क्लासमधून प्रिंटेड भेटतील, त्या तुम्ही घेऊन जायच्या. ते सर कधी घेऊन जायचे ते तुम्हाला सांगतील. सगळं तसंच आहे, फक्त आपण समोरासमोर नाही. ओके, आज इथं थांबू. थँक्यू.